काल जे आपण केस टाकली होती, ज्या मुलगीला उलटी होत होती आणि त्याच्या उलटीचा सारखा वारंवार त्रास होत होता, त्यामध्ये मी इग्निशा ही रेमेडी दिली होती. आता मी इग्निशा का दिली ह्याचं कारण सांगण्यासाठी मी हा जो क्लिपबोर्ड पोस्ट केलेला आहे की त्यामध्ये बऱ्याच जणांनी इग्निशा आणि नॅट्रमूरमध्ये कंपॅरिझन विचारलं होतं. तर बघा की जर तुम्ही बघितला डेथ ऑफ एलिमेंट्स फ्रॉम लव्ड वन्स, त्यामध्ये तुम्हाला दिसेल की इग्निशा आणि नॅट्रमूर आहे. ग्रीफ आहे जे इग्निशा आणि नॅट्रमूर आहे. जर तुम्ही बघितलं ग्रीफ एलिमेंट्स फ्रॉम ॲक्यूट आणि ग्रीफ एलिमेंट्स फ्रॉम रिसेंट, तर त्यामध्ये तुम्हाला इग्निशा कॉमन दिसेल. आता ग्रीफ म्हणजे काय, जे दुःख आहे की जे खूप खोलवर रुजलं आहे आणि ते दोघांमध्ये बी आहे, नॅट्रमूरमध्ये बी आहे आणि इग्निशामध्ये बी आहे. पण जे इग्निशामध्ये असतं ते खूप ॲक्यूट असतं, म्हणजे त्याला सारखं सारखं सतत ते आठवत असतं आणि त्यामुळं तो खूपच दुःखी झालेला असतो. पण नॅट्रमूर जर तुम्ही बघितली, तुम्ही जर सिंथेसिस रेपटीमध्ये गेला तर त्यामध्ये हार्मोनी डिझायर हा एक रुब्रिक नॅट्रमूरचा आहे की ती हार्मोनी डिझायरमध्ये जाते आणि सेल्फ डिनायलमध्ये जाते की ती ठरवते नको आता आपण ह्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि आपण परत आपली हार्मोनी मेंटेन केली पाहिजे. पण जर बघितलं तर इग्निशा तशी होत नाही आणि ती इम्बेसिलिटी निगेटिव्हिटीजममध्ये जाते आणि त्यामुळं ती कसं होतं की ती त्यालाच धरून बसते. जरी तुम्ही फॉरगेटफुलनेसमध्ये गेला तर फॉरगेटफुलनेस एक्सेप्ट हिज ड्रीम्स, म्हणजे तिच्या ज्या स्वप्नात सारखं सारखं जे वडील वारले, भाऊ वारले किंवा तिचे जवळची व्यक्ती वारले, तिची आठवण येऊन तिला त्रास होत असतो. म्हणजे तुम्ही खाली जर रुब्रिक बघितला, ग्रीफ लूजिंग पर्सन्स ऑर ऑब्जेक्ट आफ्टर, म्हणजे की जे आवडती व्यक्ती असते वगैरे ते गेल्यानंतरनं तिला जे दुःख होतं ते खोलवर दुःख असतं तिचं ते. तसंच जर तुम्ही बघितलं ग्रीफ एलिमेंट्स फ्रॉम प्रोलॉंगड अँड अनरिझॉल्व्ड, ग्रीफ एलिमेंट्स फ्रॉम ॲग्रेवेट वी कॅनॉट, म्हणजे ती त्या ह्याच्यामध्ये असे होते की ती रडतच नाही आणि ती शांत होऊन राहते. लक्षात घ्या. जर तुम्ही बघितलं की ग्रीफ इनकॉन्सोलेबल, म्हणजे इग्निशाचं जे ग्रीफ आहे इनकॉन्सोलेबल आहे, आपण कन्सोलच करू शकत नाही, ती ते मनातनं काढू शकत नाही. ग्रीफ प्रोलॉंग, ग्रीफ सायलेंट, पेंटअप, अनडेमॉन्स्ट्रेटिव्ह, म्हणजे जे पेंटअप म्हणजे सारखं ते तिच्या मनामध्ये ऋतूनच राहिलेलं असतं. आणि कसं असतं की हे ग्रीफ कधी येतं, ग्रीफ फ्राईट, फिअर, ॲग्रेवेट्स, म्हणजे तिला ज्या वेळेला भीती वाटते, कुठल्या गोष्टीची चिंता वाटते, भीती आणि सडन येणारं जे फ्राईट आहे आणि त्यानंतरच तिला वॉमिटिंगचा त्रास होत असतो आणि त्यामुळं ती ग्रीफ हिस्टेरिया, म्हणजे ती त्यानंतरनं हिस्ट्रियामध्ये जाते. हिस्ट्रिया, फ्राईट, फिअर, ॲग्रेवेट्स, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ते फ्राईट म्हणजे सडन येणारी भीती किंवा त्रास, त्यामुळं तिला परत तो त्रास होत असतो. आणि मग तुम्ही जर हिस्ट्रियामधला पुढचा रुब्रिक बघितला, हिस्ट्रिया माइल्ड, जंटल, इल्डिंग, ऑल्दो व्हिम्झिकल अँड इंट्रोवर्ट, म्हणजे जी मुलगी पूर्वी खूप चांगली आणि व्यवस्थित होती ती मुलगी आता हिस्टेरिकल आणि व्हिम्झिकल आणि इंट्रोवर्ट झालेली आहे. तुम्हाला मी मगाशी सांगितल्या प्रकारे इम्बेसिलिटी निगेटिव्हिटीजममध्ये जाते, म्हणजे तिला काय कळतच नाही आणि तिची मनाची अवस्था एकदम वेगळ्या पद्धतीनं होते. स्टमक, आता तुम्ही जर कंप्लेंट्समध्ये गेला की ज्या स्टमकच्यामध्ये, तर स्टमक वॉमिटिंग हिस्टेरिकल, म्हणजे इथं तुम्हाला नॅट्रमूर दिसते का, नाही आहे. आणि हिस्टेरिकल म्हणजे काय की तिला जो मानसिक ताणतणाव होतो त्यातनं होणारा जो प्रॉब्लेम आहे त्यातनं ती वॉमिटिंग करत असते. परत जर तुम्ही बघितलं की वॉमिटिंग फूड ब्लँड सिम्पल फूड, म्हणजे थोडं जरी काही खाल्लं तरी तिला ते उलटीचा त्रास होत असतो. वॉमिटिंग फूड, स्टमक वॉमिटिंग, एक्साइटमेंट, इमोशनल ॲग्रेवेट्स, म्हणजे जरा जरी तिला इमोशनल एक्साइटमेंट झाली तरी ती वॉमिटिंग करत असते. म्हणजे वॉमिटिंग इग्निशामध्ये, इमोशनल एक्साइटमेंटमध्ये, फेअर फ्राईटमुळं, आणि ते ग्रीफ जे आहे ते प्रोलॉंग आणि लुझिंग ऑब्जेक्ट. जर तुम्ही बघितलं नॅट्रमूर, माइंड, इमोशन, स्ट्रॉंग, प्रीडॉमिनेटेड बाय इंटेलेक्ट. नॅट्रमूर ही अशी रेमेडी आहे की ती इंटेलेक्ट डॉमिनेट, म्हणजे स्वतःचे मनाचे विचार आणि हे किंवा तिचं दुःख ही लपवून ठेवू शकते, कारण तिला
डिग्निफाय राहायचं असतं. तिला दुसऱ्यांसमोर दुःख व्यक्त करून आपली व्यथा सांगायची नसते. तिला डोंट वॉन्ट टू बी पिटीज हरसेल्फ, म्हणजे तिला तिचं दुःख किंवा रडणं वगैरे दुसऱ्यांसमोर दाखवायचं नसतं, कारण ती डिग्निफाय राहायची इच्छा. आणि इग्निशा ही हिस्टेरिकल आणि विन्झिकल होते. ती मुलगी बघा, वडील वारल्यानंतरच तिला वॉमिटिंग चालू झालं आणि तिला तो त्रास व्हायला चालू झाला आणि त्यानंतर मग तिची ही अवस्था होत गेली आणि ते दुःख तिच्या मनामध्ये ॲक्यूट अँड रिसेंट राहिल्यामुळं ते सतत तिला भीती वाटली, काय त्रास वाटला तर त्या उलट्या चालू व्हायच्या आणि त्रास व्हायचा. पण जसं तिला आपण एक इग्निशाचा डोस दिला, त्या इग्निशाच्या डोसनंतर परत तिला त्रासच झाला नाही आणि तो इग्निशाचा डोस दिल्यानंतर मी तिला 0/6 आणि नंतर 0/30 चालू केलं. आता तिला कोणताही त्रास नाही आणि ती खूप एकदम व्यवस्थित आणि छान आयुष्य जगते. त्यानंतर तिनं जवळजवळ 2 वेळा 10वीची परीक्षा द्यायचा प्रयत्न केला, पण उलटीमुळं तिला देता आली नाही. पण आता ती 10वीची परीक्षा देऊन चांगल्या मार्कानं पास बी झाली आणि आजूबाजूच्या लोकांनी ज्यांना तिला बघितलं होतं उलट्या करताना, तिला काही खाता येत नव्हतं किंवा तिचा त्रास, आता ते लोक बी खूप खुश झाले आणि त्यानंतर खूप पेशंट इथले माझ्याकडे यायला चालू झाले. जर आपण मनाचा व्यवस्थित विचार करून दिला तर कसं होतं की ज्या वेळेला आपल्याकडे खूप गर्दी असते त्यावेळेला खूप वेळ आपल्याला केस टेकिंग घेता येत नाही. त्यावेळेला आपल्याला जे काय म्हणजे दिसतं, जे काय पटकन आपल्याला समोर दिसतं त्यानुसार औषध दिलं तर त्याचे रिझल्ट पण पेशंटचे बाकीचे सिम्पटम्स बी मॅच झाले पाहिजेत. ओके, थँक्यू.